आजकाल भारतात फेमस होण्याचा आणि डॉलरमध्ये पैसे कमवण्याचा एक भन्नाट फॉर्म्युला आलाय. देशातल्या प्रत्येक गोष्टीला शिव्या द्या, प्रत्येक व्यवस्थेला हुकुमशाही म्हणा आणि वरून स्वतःला न्यूट्रल म्हणा. आणि आता या फॉर्म्युल्याची पुढची लेवल भारतामध्ये लॉन्च झाली. कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP. हो, अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये 10 मिलियन फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती जमवणारा हा डिजिटल पक्ष. पण हा पक्ष नेमका आहे तरी कसा, कोणी याची स्थापना केली आणि या सगळ्याच्या मागे कोणाचा डोकं आहे, आज जरा आपण याच्यावरती एक प्रकाश टाकूया. हा खरंच तरुणांचा उत्स्फूर्त राग आहे की भारतातला पुढचा ध्रुव राठी 2.0 तयार करण्याचा एक मास्टर प्लॅन. कारण जेव्हा आपण या CJPच्या पडद्यामागे डोकावून पाहिलं तेव्हा अशा काही गोष्टी समोर आल्या ज्या पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, हे फक्त मीम पॉलिटिक्स आहे की भारताच्या डिजिटल नरेटिव्ह वरती कब्जा करण्याची नवीन रणनीती. चला आधी या क्रांतीच्या जनकाची कुंडली तपासूया. आइए देखते हैं, मजा आएगा. या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत अभिजित दिपके. हे गृहस्थ सध्या बॉस्टन युनिव्हर्सिटीत शिकतात. बरं, परदेशात शिकायला पैसा लागतो, पण विचार मात्र भारतीय गरिबीवरती आणि बेरोजगारीवरती मांडायचे. हा एक भारी ट्रेंड आहे. म्हणजे जो देश संपूर्णपणे एक कॅपिटलिस्ट कंट्री आहे, कॅपिटलिझमच्या जोरावरती ज्याने इतकी मोठी प्रगती केली आहे, त्या देशामध्ये जाऊन भारताच्या गरिबीविषयी बोलणं, याच्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचं जिगर लागतं. ते या आपल्या अभिजित साहेबांकडे. पण सर्वात महत्वाची नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे दिपके साहेबांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड. 2020 ते 2023 या काळात आम आदमी पक्षासाठी दिपके साहेबांनी अधिकृत सोशल मीडिया सांभाळले आणि PR मॅनेजमेंटचं काम केलं. आता ज्या व्यक्तीने अरविंद केजरीवालांचा झाडू सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला मॅनिप्युलेट करून ट्रेंडिंगमध्ये आणला, त्या साहेबांनी कॉकरोच जनता पक्षाला वरती आणलं. यात काही नवल नाही, कारण मीम्सच्या माध्यमातून अजेंडा कसा तयार करायचा याच्यामध्ये दिपके साहेबांनी एका वेगळ्याच प्रकारची डिग्री घेतली. जेव्हा नीट परीक्षेचा मुद्दा आला किंवा इतर कोणतेही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले तेव्हा केजरीवालांनी देशातील तरुणांना रस्त्यावरती उतरण्याचं आवाहन केलं होतं. अगदी त्याच पॅटर्नवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या एका वक्तव्याचा विपर्यास करून माजी आप कार्यकर्त्याने कॉकरोच पक्ष स्थापन केला. म्हणजे आधी राजकीय पक्षासाठी काम करायचं, तिथून बाहेर पडून स्वतःला स्वतंत्र राजकीय विश्लेषक घोषित करायचं आणि मग तरुणांना आंदोलनासाठी भडकवायचं. हा तोच जुना लेफ्टिस्ट पॅटर्न आहे जो आपण आजवर अनेकदा पाहिला. नुकताच या कॉकरोच पक्षाच्या संस्थापकांचा आणि ज्येष्ठ पत्रकार संकेत उपाध्याय यांचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एक भयंकर नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यांचं म्हणणं काय आहे तर गेल्या 10 ते 12 वर्षात भारताने आपल्या तरुण लोकसंख्येला कामाला लावण्याची सुवर्ण संधी गमावली. अमेरिका आज AI, सेमी कंडक्टर आणि क्लीन एनर्जीवरती काम करतोय आणि भारत मात्र फक्त हिंदू मुस्लिम आणि गाय गोबरच्या पॉलिटिक्स मध्ये अडकलाय. क्योंकि ये प्लेटफॉर्म उन लोगों के लिए बना हुआ है जो देख रहे हैं कि कैसे पिछले 10-12 साल में इस देश की यंग पॉपुलेशन, जो एक बहुत ही बड़ी अपॉर्चुनिटी थी, इस यंग पॉपुलेशन को एक वर्क फोर्स में क्रिएट करने का, वो हमने मिस कर दी है. मैं यहाँ अभी यूएसए में रहता हूँ. पिछले 2 साल से मैं देख रहा हूँ यहाँ पर डिस्कशन हो रहा है यूएस कैसे AI इंडस्ट्री को डोमिनेट कर सकता है, यूएस कैसे सेमीकंडक्टर इंडस्ट्री को डोमिनेट कर सकता है, यूएस कैसे 100% क्लीन एनर्जी पर चल सकता है. हमारे यहाँ पिछले 10-12 साल से क्या डिस्कशन हो गई है. हिंदू मुसलमान किया जा रहा है, गाय गोबर की पॉलिटिक्स हो रही है. उससे कौन से युवा का भला हो रहा है यार. आता या दोघांना काय सांगावं. टीव्ही स्टुडिओ आणि बॉस्टन मध्ये बसून भारतातील केवळ काही न्यूज चॅनल्सचे डिबेट्स पाहिले की असं वाटणं साहजिक आहे. पण स्टुडिओच्या बाहेर जी जमीन आहे ना, तिथे भारत खरं काम करतोय आणि त्याचा डेटा कधी वाचलाच गेला नाही. तुमच्या या मिस्ड ऑपॉर्च्युनिटीच्या दाव्याचा आता आपण तार्किक आणि डेटासह पंचनामा करूया. अमेरिका हा एक हायपर डेव्हलप देश आहे ज्याच्याकडे शेकडो वर्षांचं भांडवल आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आधीपासूनच तयार आहे. भारताला 2014 नंतर एकाच वेळी 2 आघाड्यांवरती लढावं लागलं होतं. आपल्याला देशामध्ये रस्ते, वीज, शौचालय आणि इंटरनेट सारख्या मूलभूत सोयी सुद्धा बऱ्याच ठिकाणी या पोहोचल्या नव्हत्या किंवा पोहोचल्या असतील तरी त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती. आणि त्याच वेळेला हायटेक सेक्टरमध्ये सुद्धा भारताला उडी घ्यायची होती. अमेरिकेशी थेट तुलना करून भारताला कमी लेखणं हा शून्य अज्ञानाचा आणि जाणीवपूर्वक रचलेला अजेंडा आहे. तुम्ही न्यूज चॅनलवरती चालणाऱ्या 5 वाजताच्या डिबेट्सना भारताचं भविष्य समजण्याची चूक कशी करू शकता. सरकारचं बजेट वाटप, धोरणात्मक निर्णय आणि इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ पाहिली तर समजेल की भारत आज जगातला डिजिटल पेमेंटचा राजा आहे. ज्या कॅश हेवी इकोसिस्टम मधनं भारताने डिजिटल क्रांती केली आहे
तीच आज भारताच्या टेक बूमचा पाया ठरली. विचार करा, इतकी वर्ष अमेरिका हायपर डेव्हलप कंट्री असून सुद्धा UPI सारखी यंत्रणा अमेरिकेला काढता आली नाही. पण तीच UPI यंत्रणा भारताने काढून जगामध्ये एक वेगळीच क्रांती आणली. भारत सरकारने तब्बल 10,372 कोटींचं बजेट हे इंडिया AI मिशनला दिलंय. हा पैसा काय गाय आणि गोबर पॉलिटिक्स करण्यासाठी वापरण्यात जाणार आहे का? तर नाही. या निधीचा वापर करून भारतात 10,000 पेक्षा जास्त हाय एंड GPU अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सचं सुपर कम्प्युटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जाते. नीती आयोगाने तयार केलेली भारताची AI स्ट्रॅटेजी केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी नाही, तर ती AI फॉर ऑल या संकल्पनेवरती आधारित आहे. यामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात AIचा वापर करून तळागाळातील लोकांचं जीवन सुधारण्यावरती जास्त भर दिला गेला. नॅस्कॉम आणि लिंक्डइनच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक AI स्किल पेनिट्रेशन रेट हा भारतात जास्ती आहे. याचा अर्थ असा की भारताचा तरुण जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त AI तंत्रज्ञान शिकतोय आणि स्वतःला अपग्रेड करतोय. भारताच्या टेक इकोसिस्टमने वेगवेगळ्या लँग्वेजेस वरती सुद्धा काम केलं. कृत्रिम, हनुमान, ऐरावत सारखे स्वतःचे बहुभाषीय लार्ज लँग्वेज मॉडेल्स अर्थात LLMs विकसित केले जातात, जे भारताच्या स्थानिक भाषांमध्ये काम करू शकतात. एनविडियाने रिलायन्स आणि टाटा ग्रुप सोबत भागीदारी करून भारतात अत्याधुनिक सुपर कम्प्युटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा प्लॅन केला. प्रगत GH200 ग्रेस हॉपर सुपर चिप्स भारतामध्ये पुरवले जाणार आहेत. मायक्रोसॉफ्टने आपल्या ॲडवाइस उपक्रमाअंतर्गत 2025 पर्यंत 2 दशलक्ष अर्थात 20 लाख भारतीयांना जनरेटिव्ह AIचं प्रशिक्षण देण्याचं ठरवले. गुगलने $10 बिलियन डिजिटायझेशन फंड भारतात आणलाय. बेंगळुरूमध्ये AI रिसर्च सेंटर सुरू केले, जे स्थानिक शेती आणि आरोग्य समस्यांवरती काम करत आहे. मेटाने भारताच्या ओपन सोर्स AI इकोसिस्टम मध्ये भागीदारी करून सरकारी सेवा अधिक सुलभ कशी करता येईल यावरती त्यांचं रिसर्च हे ऑलरेडी सुरू झालंय. Amazon AWS ने 2030 पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तब्बल $12.7 अब्ज गुंतवणूक करणार असं सांगितलंय, जेणेकरून AI साठी लागणारी कॉम्प्युटेशन पॉवर ही भारताला मिळेल. आता हा कॉक्रोच जनता पक्ष इंटरनेटवरती स्वतःला खूप कूल आणि सटायरिकल दाखवतो, पण यांच्या मनातली सुप्त इच्छा काय माहितीये का? एका एक्स पोस्ट मध्ये या दिपके साहेबांनी म्हटलंय की हे आंदोलन बांगलादेश किंवा नेपाळ सारखं अजिबात होणार नाही. आमची जेन झी ही खूप प्रगल्भ आहे आणि ती शांततेने सगळं काम करेल. अहो दिपके साहेब, शांततेने करा किंवा मीम्सच्या माध्यमातून करा, पण तुमची तुलनाच किती भयानक आहे हे तुमच्या तरी लक्षात येत आहे का? बांगलादेशात जी तथाकथित युथ क्रांती झाली त्याचा शेवट काय झाला? तिथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ताबा जमाते इस्लामी सारख्या कट्टरपंथी संघटनांनी घेतला. नेपाळमध्ये सातत्याने होणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे तिथला विकास खुंटला. भारतातल्या काही विचारवंतांना आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या परकीय शक्तींना, ज्यांना आपण अँटी इंडिया एलिमेंट सुद्धा म्हणतो, त्यांना भारतातही असंच अराजकता आणि अस्थिरतेचं मॉडेल हवंय का? ध्रुव राठीसारख्या क्रिएटर्सवरती कोट्यवधी रुपये खर्च करूनही जेव्हा जमिनीवरती काही बदल झाला नाही, तेव्हा आता या कॉक्रोचच्या रूपाने एक नवा मोहरा शोधण्याचा प्रयत्न केला गेला, जो भारतीय जेनझी तरुणांना व्यवस्थेविरुद्ध चिथावण्याचं काम करतोय. या पक्षाचं स्लोगन काय? तर सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेझी. आता मला सांगा, भारतामध्ये सगळेच पक्ष हे सेक्युलरिझमची चादर ओढून जन्माला येतात, पण कुठला पक्ष सेक्युलरिझमच्या तत्वांवरती चालतो? कारण कसं आहे, या देशामध्ये फक्त हिंदूच सेक्युलर आहे हो. बाकी तर काय, प्रत्येकाला आपापला धर्म हा चांगलाच वाटतो. जगामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, या संपूर्ण जगामध्ये सोशलिझमचा वापर करून एक देश दाखवा की ज्याने प्रगती केली आहे. तुम्हाला कुठलाही देश दिसणार नाही. आणि जर कोणी चायनाचं नाव घेतलं असेल तर चायनाने कॅपिटलिझमचा मार्ग अवलंबूनच एवढी मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे सोशलिझम किंवा समाजवादाच्या गप्पा मारणं या पक्षाने तर बंदच केलं पाहिजे, आणि या दिपके साहेबांनी तर त्याहून बंद केलं पाहिजे. कारण अमेरिका जो कॅपिटलिझमच्या नावाने मोठा झालाय, या देशात जाऊन हे जर भारताविरुद्ध बोलणार असतील तर यांना माझा साष्टांग दंडवत आहे. आता डेमोक्रॅटिक आणि लेझी याच्याबद्दल मी काय बोलू? जिथे जिथे डेमोक्रॅटिक शब्द आलाय तिथे तिथे डेमोक्रेसी कधीही राहिलेली नाहीये. आणि लेझी म्हणाल तर आळशीपणाने कोणाचं आजपर्यंत भलं झालंय. त्यामुळे या कॉक्रोच जनता पक्षाला कोणीही सिरियसली घेऊच नये
हेच माझं म्हणणं आहे. आता हा पक्ष म्हणतो की आमचा 5 कलमी मॅनिफेस्टो आहे. दिसायला आणि ऐकायला हा मॅनिफेस्टो खूप लोकशाहीवादी वाटतो, पण जेव्हा आपण यावर शुद्ध लॉजिक आणि भारतीय कायद्याचा चष्मा लावून पाहू तेव्हा यांच्या अज्ञानाची आणि अजेंड्याची लखतरं वेशीवर टांगली जातात. चला आपण एक एक करून या सगळ्याचा पंचनामा करूया. तर या मॅनिफेस्टो मधला सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, तर सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतीही राज्यसभेची जागा आणि सरकारी पद देऊ नये. म्हणजे ठीक आहे, विचार करण्यासारखं आहे, पण भारताच्या संविधानाने सेपरेशन ऑफ पॉवर्स हे आधीच दिलेलं आहे. तरी संसदेला कायद्याचं ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची गरज ही पडतेच ना. संविधानाच्या कलम 80 नुसार राष्ट्रपतींना विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 तज्ज्ञ व्यक्तींना राज्यसभेवरती नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या माजी मुख्य न्यायाधीशांचा, ज्यांचा कायद्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ज्यांचा अभ्यास आहे, देशाच्या संसदेला कायदे बनवण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते, तर ती देशाची प्रगती आहे की देशाची अधोगती, याला बक्षीस म्हणणं म्हणजे संविधानाच्या राष्ट्रपतींच्या अधिकारांवरती आणि न्यायव्यवस्थेच्या प्रामाणिकपणावरती सरळ सरळ संशय घेण्यासारखं आहे. जर उद्या एखादा डॉक्टर निवृत्तीनंतर आरोग्य सल्लागार झाला तर त्याला तुम्ही लाचखोरी म्हणाल का? अर्थात. पण हा मॅनिफेस्टो तयार करताना या तिपके साहेबांचा अभ्यास थोडासा कमीच पडला, कारण या मॅनिफेस्टो मधनं असं दिसतंय की सरन्यायाधीशांना सरसकट राज्यसभेची जागा मिळते. पण आपण या संपूर्ण भारताच्या इतिहासात, राजकीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आतापर्यंत केवळ 3 न्यायाधीशांना राज्यसभेवरती नेमण्यात आलेलं आहे. पण कसं आहे ना, जेव्हा एखादा माणूस ठरवतो की आपल्याला देशाविरुद्ध बोलायचंच आहे, त्यावेळेला तो कसलाही विचार करत नाही, कुठलाही अभ्यास करत नाही आणि छाती ठोकपणे सगळ्या गोष्टी या सांगून मोकळा होतो. आता यांच्या मॅनिफेस्टो मधला मुद्दा क्रमांक 2 बघूया. मतदार यादीतून नाव कट झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना अर्थात सीईसींना थेट UAPA अंतर्गत अटक करा. वा रे वा, कायदे तज्ञांनो, आधी कायदा काय आहे ते तरी वाचा. UAPA अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट हा कायदा देशाची अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध वापरला जातो. भारतात कोट्यवधी मतदारांची यादी अद्ययावत करण्याचं काम स्थानिक पातळीवरती BLO, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी करतात. तांत्रिक चुकीमुळे आणि पत्ता बदलल्यामुळे जर एखाद्याचं नाव कट झालं तर थेट देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दहशतवादी घोषित करून जेलमध्ये टाकायचं. हा सटायर नाही तर निव्वळ मूर्खपणा आणि अराजकतावादी विचार आहे. आता यांच्या मॅनिफेस्टो मधला मुद्दा क्रमांक 3 बघा. संसदेची संख्या न वाढवता महिलांना 50% आरक्षण द्या आणि कॅबिनेटमध्येही 50% जागा द्या. भारताने 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर करून महिलांना 33% ऐतिहासिक आरक्षण दिलं, जे यांच्या बापाला सुद्धा कधी जमलं नाही. ते मोदी सरकारने आणि भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं. हेच यांच्या पोटात दुखतंय. पण संसदेच्या जागा न वाढवता थेट 50% जागा देणं हे प्रॅक्टिकली अशक्य आहे, कारण त्यामुळे सध्याच्या मतदारसंघाचं गणित हे पूर्णपणे कोलमडेल. हे मुद्दे फक्त इंस्टाग्राम रीलवर टाळ्या मिळवण्यासाठी बरे वाटतात, पण संसदेच्या कामकाजात हे मुद्दे अजिबात टिकत नाही. अहो, यांनी अभ्यासच नाही केला तर यांना काय माहिती या संसदेची रचना कशी असते, कार्य कसं चालतं आणि संपूर्ण काम या संसदेचं लोक कसं बघतात. अभ्यास केला असता, डोकं वापरलं असतं तर काहीतरी कळलं तरी असतं. आता यांचा मुद्दा क्रमांक 4 बघा मॅनिफेस्टो मधला. अदानी अंबानींच्या मीडिया हाऊसेसचे लायसन्स थेट रद्द करा. कुठला विचार आहे हा? कुठल्या मॅनिफेस्टो मध्ये असं लिहिलेलं असतं? एकीकडे तुम्ही फ्री प्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंका वाजवता आणि दुसरीकडे जे कॉर्पोरेट्स तुम्हाला विचारधाराने आवडत नाहीत त्यांचे लायसन्स थेट रद्द करण्याची भाषा करता तुम्ही. मग तुमचं ते सेक्युलरिझम, सोशलिस्ट ते सगळं कुठे गेलं जे तुमच्या स्लोगन मध्ये लिहिलंय ते? कसं आहे माहितीये का, हे सगळे सेक्युलर सोशलिस्ट पक्ष डेमोक्रॅटिक तर म्हणतात स्वतःला, पण ज्या वेळेला खरी वेळ येते त्यावेळेला लोकशाहीचा कुठलाही वापर हे कळत नाहीत आणि फॅसिझमचा सगळ्यात मोठा वापर हे सेक्युलर आणि सोशलिस्ट लोकच करतात. मुद्दा असा आहे की अदानी अंबानींचे मीडिया हाऊसेस बंद करण्यामागे यांचा हेतू एकच आहे की परत लेफ्टिस्ट नरेटिव्ह मीडियामधनं मोठा कसा करता येईल. पण कसं आहे माहिती आहे का, आता या भारतामध्ये लेफ्टिस्ट नरेटिव्ह मोठा करणं हे जवळजवळ अशक्य आहे. त्याचमुळे या लोकांच्या पोटामध्ये दुखतंय आणि US मध्ये बसून हे लोक भारताविरुद्ध कटकारस्थानं रचतात. तर मित्रांनो, कॉक्रोच जनता पक्ष हा कोणताही सामाजिक किंवा प्रामाणिक लढा नाही.
हा एक माजी PR मॅनेजरने इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या अल्गोरिदमचा वापर करून तरुणांच्या रिकाम्या वेळेचा आणि त्यांच्या भावनांचा केलेला डिजिटल वापर आहे. इंटरनेटवरती मीम्स बनवून लाईक्स मिळवणं, फॉलोअर्स वाढवणं आणि सरकारला शिव्या देणं हे खूप सोपं असतं आणि त्यांचं हेच काम आहे. पण लक्षात ठेवा, आपला देश, आपलं संविधान आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षा ही इंटरनेटवरच्या कुठल्याही ट्रेंडवर किंवा मीम्सवरती चालत नाही. देशात सुरक्षा हवी असेल तर लेझी किंवा क्रॉनिकली ऑनलाईन राहून चालत नाही, तर जमिनीवरती उतरून देशाच्या कायद्याचा आणि व्यवस्थेचा आदर करून, अभ्यास करून काम करावं लागतं. कॉक्रोच हा एक कीटक नेहमी अंधारात, कचऱ्यात आणि घाणीत वाढतो आणि उजेड पडताच पळून जातो. पण भारताचा सुजाण तरुण हा सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी आहे, जो देशहिताचा विचार करतो आणि अशा कुठल्याही परकीय किंवा देशविरोधी अजेंड्याला बळी पडत नाही. या कॉक्रोच जनता पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला अजून जास्त विश्लेषण हवं असेल तर तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.